आता मनोज जरांगे पाटील जे बसले आहेत त्यांचं मत वेगळं आहे. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला सरसकट तुम्ही कुणबी करा, सरसकट आम्हाला ओबीसी मध्ये टाका. आता शेवटी ज्या मागण्या संविधानाच्या अंतर्गत आहेत त्या मागण्या मान्य करता येतील. ज्या संविधानात्मक नाहीत, ज्याला संविधानाची प्रक्रिया लागते, त्याला संविधानाची प्रक्रिया करावी लागेल. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न काय आहे? आमचा प्रयत्न आहे की दोन समाज एकमेकासमोर आणायचे नाहीत, झुंजवत ठेवायचं नाही. याचं काढून त्याला द्या, त्याचं काढून याला घ्या, हे सगळे लढत राहिले की आपण आपला फायदा पा असं मानणाऱ्यांपैकी आम्ही नाही. त्यामुळे मराठा समाजाचं मराठा समाजाच्या पदरी गेलं पाहिजे, ओबीसी समाजाचं ओबीसी समाजाच्या पदरी राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. चर्चा चाललेली आहे, प्रयत्न करू. एका रात्रीतून तुम्ही राष्ट्रपती राजवट हटवू शकतात. एका रात्रीतून सरकार बदलू शकतात. लोक झोपेत असताना तुम्ही पहाटे 5ला शपथविधी घेऊ शकतात. रविवारी सरकारी सुट्टी असताना तुम्ही शपथविधी पूर्ण करू शकतात. 2-2 उपमुख्यमंत्री नेमू शकतात. एका रात्रीतून तुम्ही नोटाबंदी करू शकतात. मग मनावरच घेतलं तर हे सरकार मराठ्यांना आरक्षण का देऊ शकत नाही? आता एकच मिशन मराठा आरक्षण. एक मराठा लाख मराठा. मराठे मुंबईत आलेले आहेत आणि फडणवीस साहेबांची तयारी तुम्हाला दाखवायची का? तर हे बघा, कसली तयारी आहे. मराठे आहेत, आतंकवादी नाहीत.